आता इथं बाळांनो या समीकरणामध्ये काय दिले बघा, 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. उजव्या बाजूला काय ठेवायचे, पहिल्यांदा आपल्याला 0. उजव्या बाजूच्या संख्या कुठे आणल्या पाहिजेत, डाव्या बाजूला. बरोबर. मग आता लक्ष द्या रे, डाव्या बाजूला कोण आहे, डाव्या बाजूला 3m वर्ग, ते तसंच राहील. आता हे उजव्या बाजूचं कोण आहे, 2m वर्ग. हे अधिक आहे का वजा आहे, अधिक आहे. डाव्या बाजूला गेल्यावर काय होणार, वजा. त्यानंतर हे 9 काय आहे, वजा. डाव्या बाजूला आल्यावर काय होणार, अधिक. उजव्या बाजूला काय राहिलं का, म्हणजे नवीन समीकरण तुम्हाला मिळालं 3m वर्ग वजा 2m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं m चा वर्ग, इथं m चा वर्ग आहे, त्यांची वजाबाकी होईल. 3m वर्ग मधून 2m वर्ग वजा झाले, किती आले, 1m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता या ठिकाणी या समीकरणामध्ये चल m आहे आणि m चा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. परंतु स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे समीकरण नाही, कारण m वर्ग आहे पण m चं पद आहे का, नाही, म्हणजे m चं पद आणावं लागल. म्हणून इथं सामान्य रूपामध्ये लिहिताना m वर्ग तसंच राहील, अधिक 1 असल्यामुळे 1m वर्ग येईल, आणि m चं पद आहे का, नाही, म्हणून काय लिहिलं 0m अधिक स्थिर पद किती आहे 9 बरोबर काय आलं 0. मग हे समीकरण सामान्य रूपात आलेलं आहे. आता या समीकरणाची तुलना तुम्हाला करायची आहे, बरोबर. कुणाशी तुलना करायची, am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी काय करायचं, आपल्याला तुलना करायची. मग इथं करायचे कम्पेअर. कुणाला कम्पेअर करायचे, इक्वेशन 1 आणि 2 ला. कम्पेअर इक्वेशन 1 and 2. सांगा, इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर केले, सांगा. a चा म्हणजे इथं m वर्गाचा सगुणक कोण आहे, 1. इथं m वर्गाचा सगुणक किती आहे, 1. म्हणजे a म्हणजे किती आला, 1 आला. इथं m x ला कोणी गुणले, इथं x ऐवजी m आहे बरं का. इथं m ला कोणी गुणले, b न. इथं m ला कोणी गुणले, 0 न. मग b ची किंमत किती आली, 0. आणि स्थिर पद काय इथं c, इथं किती आहे 9. मग इथं किती आलं 9. म्हणजे a ची किंमत आली 1, b ची किंमत आली 0 आणि c ची किंमत किती आली 9.